एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर, संख्येचे विस्तारित रूप कसे लिहायचे ते आज आपल्याला बघायचं आहे. तर एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर लिहिण्यासाठी ॲट फर्स्ट आपल्याला नंबर्सचे प्लेस व्हॅल्यूज लिहिता आल्या पाहिजेत. आता नंबर्सचे प्लेस व्हॅल्यूज कशा लिहायच्या, तर ॲट प्लस आपल्याला नंबरच्या प्लेसेस माहिती करून घ्याव्या लागतील. नंबरच्या प्लेसेस म्हणजेच नंबरची स्थानिक किंमत. ओके, आता इथे बघा मी एक एक्झाम्पल घेतलं आहे 57. आता 57 या नंबरमध्ये 2 नंबर्स आहेत, 5 आहे आणि 7 आहे. तर आता 5 जे आहे ते टेन्स प्लेसला आहे आणि 7 जे आहे ते युनिट प्लेसला आहे. त्याच्यामुळं 7ची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती 7 आहे आणि 5ची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती आहे 50. ठीक आहे, स्थानिक किंमत असे आपण म्हणतो त्याला. आता सपोज जर 5 युनिट प्लेसला असतं तर त्याची प्लेस व्हॅल्यू 5 आली असती. ठीक आहे, म्हणजे कोणत्या प्लेसला नंबर आहे त्याच्यावर त्याची प्लेस व्हॅल्यू डिपेंड असते. ठीक आहे, आता 5 टेन्स प्लेसला आहे म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू आहे 50. ठीक आहे, तर आता मग नंबर्सच्या प्लेस व्हॅल्यू माहिती झालं तर त्याचा एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच प्लेस व्हॅल्यूंची सम असते. म्हणजे प्लेस व्हॅल्यूंची आपण टोटल घ्यायची. आता 5ची प्लेस व्हॅल्यू आहे 50 आणि 7ची प्लेस व्हॅल्यू आहे 7. तर 57 या नंबरचा एक्सपांडेड फॉर्म काय आला, 50 + 7. ठीक आहे, आता नेक्स्ट नंबर घेऊया आपण. 3 डिजिट नंबर आहे 348. आता इथे 3 नंबर्स आहेत, तर ॲट फर्स्ट आपण प्लेसेस हे करून घेऊया. आता 8ची जी प्लेस आहे ती आहे युनिट प्लेस, 4ची जी प्लेस आहे ती टेन्स प्लेस आहे आणि 3ची आहे 100 प्लेस. युनिट प्लेसची जो नंबर असतो त्याची प्लेस व्हॅल्यू तीच असते, 8च असते. टेन्स प्लेसची 4 जो आहे त्याची प्लेस व्हॅल्यू आहे 40 आणि 100 प्लेसच्या 3ची प्लेस व्हॅल्यू आहे 300. ठीक आहे, आता 4 जर 100 प्लेसला असता तर 4ची प्लेस व्हॅल्यू किती आली असती, मग 400 आली असती. ठीक आहे, पण तो आहे टेन्स प्लेसला त्याच्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू आहे 40. मग आता आपल्याला प्लेस व्हॅल्यू माहिती झालं की एक्सपांडेड फॉर्म लिहायचा एकदम सोपा आहे. आता 348 या नंबरचा एक्सपांडेड फॉर्म काय येईल, मग 3ची प्लेस व्हॅल्यू आधी लिहायची 300, नंतर 4ची प्लेस व्हॅल्यू 40 आणि नंतर 8ची प्लेस व्हॅल्यू 8. ठीक आहे, आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 908ची प्लेस व्हॅल्यू लिहायची. आता एक नंबर आपला 0 आलेला आहे, प्लेसेस लिहून घेऊया 100, टेन्स आणि युनिट्स. 100 प्लेसला 9 असल्यामुळं 9ची प्लेस व्हॅल्यू आहे 900. आता 0 टेन्स प्लेसला, 0 कोणत्या पण प्लेसला असू द्या, 0ची जी प्लेस व्हॅल्यू असते ती 0च असणार आहे आणि 8 आहे युनिट प्लेसला त्याच्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू आहे 8. मग आता या नंबर्सचा एक्सपांडेड फॉर्म काय येईल, 900 + 8. ठीक आहे, 0 लिहिला काय किंवा नाही लिहिला काय काही फरक पडत नाही. जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर 900 + 0 + 8 असा पण याचा एक्सपांडेड फॉर्म लिहिला तर चालतो. ठीक आहे, आता इथे 500 आहे नेक्स्ट नंबर. तर आता इथे पण आपण आधी प्लेसेस लिहून घेऊया. 5 आहे 100 प्लेसला, 0 आहे टेन्स प्लेसला आणि दुसरं 0 आहे युनिट प्लेसला. मग आता हे या 0ची प्लेस व्हॅल्यू 0च, मग अशी सांगितलं 0 कोणत्या पण प्लेसला येऊ द्या त्याची प्लेस व्हॅल्यू 0च येणार. टेन्स प्लेसच्या 0ला 0च प्लेस व्हॅल्यू. ठीक आहे, डबल 0 असू द्या किंवा 50 असू द्या त्याची व्हॅल्यू 0च असते. आणि इथं 500 प्लेसला असल्यामुळे 5ची प्लेस व्हॅल्यू आहे 500. मग आता यांची एक्सपांडेड फॉर्म काय येईल, 500, फक्त 500च एक्सपांडेड फॉर्म येतो 500चा. किंवा असं पण तुम्ही लिहू शकता 500 + 0 + 0. ठीक आहे, थाउजंड 381ची प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. तर आता इथे 4 डिजिट्स आहेत, मग 4 डिजिट्स म्हणजे 4 प्लेसेस. ओके, आता फर्स्ट जी प्लेस असते ती युनिट प्लेस असते, सेकंड जी प्लेस असते ती टेन्स असते, थर्ड असते ते 100 असते आणि फोर्थ जी असते ती 1000 प्लेस असते. ओके, तर आता युनिट प्लेसची 1ची प्लेस व्हॅल्यू 1च येईल, टेन्स प्लेसच्या 8ची प्लेस व्हॅल्यू येईल 80 आणि 100 प्लेसच्या 3ची प्लेस व्हॅल्यू येईल 300. ठीक आहे, आता परत 1000 प्लेसचा जो 4 आहे त्याची प्लेस व्हॅल्यू येईल 4000. मग यांची सगळ्यांची ॲडिशन घ्यायची म्हणजे याची आपल्याला एक्सपांडेड फॉर्म मिळेल या नंबर्सचा. ओके, तर काय येईल मग प्लेस व्हॅल्यूची सम 4000 + 300
प्लस 80 प्लस 1. ठीक आहे, हा याचा एक्सपांडेड फॉर्म येईल. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5008. आता इथं अगेन 2 प्लेसेसला 0 आलेले आहेत. कोणकोणत्या 2 प्लेसेसला? तर 100 प्लेस आणि 10 प्लेसला 0 आलेले आहेत. तर ही आहे 1000 प्लेस. तर आता मगाशी सारखंच युनिट प्लेसच्या नंबर्सची प्लेस व्हॅल्यू ही 8च येईल आणि 100 आणि 10 प्लेसच्या 0ची प्लेस व्हॅल्यू 0च येईल, मगाशीच सांगितलं. ठीक आहे, आपण थोडासा मोठा 0 लिहूया. आणि आता 1000 प्लेसच्या 5ची प्लेस व्हॅल्यू येईल 5000. ठीक आहे, मग आता याची प्लेस व्हॅल्यू काय येईल? याचा एक्सपांडेड फॉर्म काय येईल? 5008चा 5000 प्लस 8. प्रत्येक वेळेस 0 लिहित बसायची गरज नाही, 0 0 आहे. तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकता 5000 प्लस 0 प्लस 0 प्लस 8. असं पण लिहिलं तर चालेल, पण हा करेक्ट आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट नंबर हा आहे. तर आता इथे नंबर्स रीड करायच्या आधी काय करायचं? 3 नंबर्स नंतर कॉमा द्यायचा, म्हणजे आपल्याला प्लेसेस लक्षात येतात. तर लास्टच्या 3 नंबर नंतर आपण कॉमा देऊया. 1 2 3 या 3 नंबर नंतर कॉमा दिला, म्हणजे या सगळ्या याच्या लास्टच्या 3 डिजिट्स आहेत या कोणकोणत्या? तर ही झाली 100 प्लेसची, ही झाली 10 प्लेसची आणि ही झाली युनिट प्लेसची. ठीक आहे, आता इकडची ही जी प्लेस आहे ती 1000 प्लेस आहे आणि 100च्या इकडची, आणि नंतर 1000च्या पुढची आहे 10,000. ओके, 10,000 प्लेस आहे. तर आपल्याला प्लेसेसची नावं माहिती झाले, त्याच्यामुळे आपल्याला प्लेस व्हॅल्यू इझिली लिहिता येईल. नंबर जरी सेम असला, आता प्रत्येक प्लेसला नंबर सेम आहे 5, पण प्रत्येकाची प्लेस व्हॅल्यू डिफरंट आहे. युनिट प्लेसच्या 5ची प्लेस व्हॅल्यू येईल 5च येईल. ठीक आहे, 10 प्लेसच्या 5ची प्लेस व्हॅल्यू येईल 50 येईल. ठीक आहे, 100 प्लेसच्या 5ची प्लेस व्हॅल्यू येईल 500. ठीक आहे, 1000 प्लेसच्या 5ची प्लेस व्हॅल्यू येईल 5000 आणि 10,000 प्लेसच्या 5ची प्लेस व्हॅल्यू येईल 50,000. ठीक आहे, आता मग या सगळ्यांची आपण सम घेऊया. याचा एक्सपांडेड फॉर्म लिहिताना फर्स्ट 10,000 प्लस 50,000. बरोबर लक्षात करायचं की तेवढ्या डिजिट्सचे 0 आलेले आहेत का? तर 5च्या पुढे 1 2 3 4 1 2 3 4 4 0 आलेले आहेत. ठीक आहे, प्लस नेक्स्ट 5 घेऊया 5. आता याच्या पुढचे नंबर्स 1 2 3 3 0 आहे, याच्या पुढे यायला पाहिजे 1 2 3. ओके, प्लस नेक्स्ट आहे 100 प्लस 500 प्लस 50 प्लस 5. ठीक आहे, या नंबरचे आपल्याला एक्सपांडेड फॉर्म लिहायचा आहे. तर ज्यावेळेस असे मोठे नंबर्स दिसतात त्यावेळेस घाबरून नाही जायचं. काय करायचं? तर आता जे काही डिजिट्स आहे, फर्स्ट डिजिट आहे, तर मी तुम्हाला ट्रिक देते. प्लेस एक्सपांडेड फॉर्म पटकन कसा लिहायचा ते विदाऊट याच्या प्लेसेस न ओळखता पण आपल्याला एक्सपांडेड फॉर्म लिहिता येतो. ठीक आहे, तर आता इथं 9 आहे. विदाऊट प्लेसेस न ओळखता मी एक्सपांडेड फॉर्म कसा लिहिते बघा. आता इथं 9 आहे ना, तर 9ची प्लेस व्हॅल्यू कसं लिहिता येईल? तर 9वर किती नंबर्स आहेत? 9च्या पुढे बघा 1 2 3 4 5 6 नंबर्स आहेत 9च्या पुढे. तर मग 9ची जी प्लेस व्हॅल्यू येईल तर 9च्या पुढे 6 झिरो द्यायचे. 1 2 3 4 5 6. ओके, ही झाली 9ची प्लेस व्हॅल्यू. ठीक आहे, आता इथं 5ची प्लेस व्हॅल्यू कशी लिहायची? तर 5च्या पुढं किती डिजिट्स आहेत तेवढे 0 द्यायचे. ओके, 5ची प्लेस व्हॅल्यू 1 2 3 4 5 1 2 3 4 5. ओके, आता नंतर 8च्या पुढं पण तसंच करायचं. 9च्या पुढं ह्या अगेन दुसरा 9 आला आहे, पण ह्या 9च्या हा 9 आणि हा 9 डिफरंट प्लेसेसवर, त्याच्यामुळं या 9ची या 9ची प्लेस व्हॅल्यू डिफरंट येईल. ठीक आहे, आणि असं जरी तुम्हाला करायचं नसेल तर डायरेक्ट आपण प्लेस व्हॅल्यू लिहू शकतो. प्लेस व्हॅल्यू लिहायची पद्धत कोणती? तर आधी कॉमे देऊन घ्यायचे. पहिला 3 नंबर नंतर दुसरा कॉमा 2 नंबर नंतर द्यायचा. ठीक आहे, तर आपण या नंबरचा एक्सपांडेड फॉर्म आधी लिहूया आणि नंतर याच्या प्लेसेस लिहूया. ठीक आहे, आता फर्स्ट जो 9 आहे त्याच्यावर किती 0 द्यायचे? एक्सपांडेड फॉर्म लिहिताना बघा, मी मगाशी सांगितले की डिजिट्स आधी मोजायचा 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 प्लस. ठीक आहे, आता सेकंड आला 5. तर 5वर किती 0 देणार?
पुढचे डिजिट्स 1 2 3 4 5 1 2 3 4 5 प्लस आता परत 8 वर किती झिरो देणार 1 2 3 4 1 2 3 4 प्लस आता 9 वर किती झिरो देणार पुढचे डिजिट्स मध्ये 1 2 3 1 2 3 प्लस 6 वर किती झिरो देणार 1 2 1 2 प्लस 3 वर किती झिरो देणार 1 आणि 2 वर किती झिरो देणार तर 2 वर झिरो नाही येणार कारण 2 आहे युनिट प्लेस. आता आपण याच्या प्लेसेस लिहू आणि चेक करूया आपण करेक्ट लिहिले का. ही आहे युनिट प्लेस, ही आहे टेन्स प्लेस, ही आहे 100 प्लेस. 100च्या इकडची 1000 प्लेस, 1000च्या इकडची 10,000 प्लेस, 10,000च्या पुढची लॅक प्लेस आणि लॅकच्या इकडची 10 लॅक प्लेस. ओके. तर आता हे जे फर्स्ट 9ची प्लेस व्हॅल्यू आहे ती 90 लॅक आहे का आपण चेक करूया. तर कॉमा देऊन तर आहे 90 लॅक. सेकंड 5 लॅक आहे का कॉमा देऊन बघूया. ठीक आहे 5 लॅक आहे. थर्ड 10,000 म्हणजे 80,000 आहे का. फोर्थ जो हा 9 आहे तो आहे 1000 प्लेसला 9000 आहे याची प्लेस व्हॅल्यू. ठीक आहे. 6 आहे 100 प्लेसला याची 600 आहे. 3 आहे 10 प्लेसला याची आहे 30 आणि याची युनिट प्लेसला 2ची येईल. ठीक आहे. तर मोठे नंबर्स आले तर तुम्ही ही पण ट्रिक यूज करू शकता. एवढे प्लेसेस लिहित बसण्यात खूप वेळ जातो, त्याच्यापेक्षा पटकन नंबर लिहायचा आणि नंबर्सवर किती पुढचे डिजिट्स आहेत तेवढे झिरो देऊन टाकायचे. ठीक आहे. मगाशीच सांगितलं किती मोठा नंबर दिसला तरी एक्सपांडेड फॉर्म लिहिताना घाबरायचं नाही. काय करायचं आता आपल्याला जरी प्लेसेस माहीत नसला तरी काय करायचं आधी 2 लिहायचं आणि 2 वर तर किती झिरो देणार आपण फर्स्ट नंबर लिहिलं याचे किती नंबर्स आहेत तेवढे काउंट करा 1 2 3 4 5 6 7. तर 2 आपण 7 झिरो देऊया 1 2 3 4 5 6 7 प्लस आता परत नेक्स्ट नंबर कोणता आहे 3 आहे. तर 3च्या पुढचे किती डिजिट्स आहेत 1 2 3 4 5 6 डिजिट आहेत. तर 3 वर 6 झिरो 1 2 3 4 5 6 प्लस 4 नेक्स्ट 4. तर 4 वर किती झिरोज आहे डिजिट्स आहेत 4च्या पुढं 1 2 3 4 5 1 2 3 4 5 प्लस 7च्या पुढे किती डिजिट्स आहेत 1 2 3 4 1 2 3 4 प्लस आता नेक्स्ट 5च्या पुढे किती डिजिट्स आहेत 1 2 3 1 2 3 प्लस 9च्या पुढे किती डिजिट्स आहेत 2 1 2. आता नंतर 0 लिहिला काय नाही लिहिला काय काही फरक पडत नाही 0 + 1. ठीक आहे. हा झाला याचा एक्सपांडेड फॉर्म. तर आपण मगाशी सारखं चेक करू याचे प्लेसेस लिहून. तर ॲट फर्स्ट आपण कॉमा देऊन घेऊया. फर्स्ट कॉमा 3 नंबर नंतर, सेकंड कॉमा 2 नंबर नंतर आणि थर्ड कॉमा पण 2 नंबर नंतर. तर लास्टची जी असते युनिट प्लेस असते नंतर ही 10 नंतर 100 ही आहे 1000 प्लेस ही आहे 10,000 प्लेस. आता ही लॅक ही 10 लॅक आणि 10 लॅकच्या पुढचं करोड प्लेस. ठीक आहे. तर हा 2 करोड आहे का 2 करोड तर आहे हे 2 करोड आहे. ठीक आहे. करोडवर किती झिरो असतात 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. इथं दिलं म्हणून आपण पण तसंच करायचं जरी माहीत नसले तरी. ओके. आता तसंच इथं 10 लॅक आहे इथं 30 लॅक. तर हे आहे का 30 लॅक आहे हे 30 लॅक. ओके. नंतर हे 4 लॅक आहे का ओके हे 4 लॅक आहे. नंतर हे 70,000 आहे का तर हे आहे 70,000. हे 5,000 आहे का पुढचं 5,000 आहे. असं चेक करायची पण गरज नाही. तुम्ही फक्त झिरो व्यवस्थित काउंट करून द्या. तर हे होतं एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर. एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर लिहिताना सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला नंबर्सच्या प्लेस व्हॅल्यूज लिहिता येणं. तर ही मी तुम्हाला ट्रिक दिलेली आहे. शक्यतो तुम्हाला नंबर्सचे जे प्लेस व्हॅल्यू आहेत त्या माहितीच पाहिजे. नंबरचे हे जे प्लेसेस आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. हे प्लेसेस युनिट प्लेसपासून चालू करायचं. ठीक आहे. आणि जेवढं पुढच्या प्लेसेस येतील ते आधी लिहून घ्यायचे आणि फर्स्ट नंबरपासून चालू करायचं एक्सपांडेड फॉर्म लिहिताना. आणि किती नंबर्स आहेत ही ट्रिक दिली होती मग अशी किती नंबर्स आहेत तेवढे बघायचे त्यात फर्स्ट नंबरला तेवढे झिरो देऊन टाकायचे. ओके. मोठा नंबर असेल तर छोटा नंबर असेल तर तुम्हाला पटपट प्लेसेस लिहून घेऊन त्याचा एक्सपांडेड फॉर्म लिहिला तरी पण चालेल. ठीक आहे.